शाळेत सांगतात ना की टायमाला महत्त्व द्या. खरंच मी जर ऐकलं असतं ना ती गोष्ट तर मग आज हे घडलंच नसतं. हॅलो, कसे आहात सगळे? आज ना बाजरीमध्ये खूप जास्त घाण दिसते मला. दळण करताना बाजरीपेक्षा तळ्यात जास्त होतं त्यामध्ये, म्हणून मी नाही केलं. दळण करावं असं वाटलं नाही खरं सांगू तर. त्यामुळे मी आईंकडे दिलं. त्यांनी ते गहूचं दळण केलं, त्यांनी सुद्धा बाजरीचं केलं नाही. तर झालं असं की त्यांना आज होती दुपारून ड्युटी, म्हणून म्हटलं चला पटकन आपण स्वयंपाक वगैरे आवरूयात. तर मी इकडे पटकन मटणसुद्धा इकडे बनवायला घेऊन घेत. शक्य होईल तेवढं मी पटापट काम करण्याचा प्रयत्न करत होती. म्हटलं पटकन हे मटण शिजून जाईल, कारण की याला जरा वेळ लागतो मटण शिजायला, म्हणून मी अगोदर ते टाकून दिलं. त्यानंतर इकडे दादरची की बाजरीची भाकरी करायची होत्यात मला, त्यासुद्धा मी टाकून घेतल्या. जराच वेळ झाला बरं का, 5च मिनिटं बाकी होते, तरी मी त्यांना बोलली फक्त मला फोडणी द्यायची भाजीची, थांबा तुम्ही जरा. परंतु त्यांनी काय ऐकलं नाही आणि ते लगेच निघून गेले ड्युटीला. मला जरा वाईटच वाटले की आपण जरा 5 मिनिटं अगोदर थोडं लवकर आपण स्वयंपाक सुरुवात केली असते तर आज हे उपाशी गेलेच नसते. दिवसभर माझ्या डोक्यात तेच चाललेलं होतं. ते गेल्यानंतर मी इकडे भाजी बनवायला घेतली, तर मला रिअलाईज होते की एक एक मिनिट किती महत्त्वाचा असतो तो. त्यानंतर मी इकडे बाकीची कामं करायला घेतली. मी इकडे करत होते तेवढ्यात अंशू मॉपने त्याच्याकडे बसत होता.